स्वागत आहे आपले YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणची मैदानी चाचणी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये पार पडत आहे, परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होत आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवलेले आहेत, त्यांच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। कोणत्या ठिकाणी पाऊस चालू आहे, कोणत्या ठिकाणी मैदानी चाचणीचं स्वरूप काय आहे, 100 मीटरचा 1600 मीटरचा ट्रॅक कसा आहे, त्यासोबत जर म्हटलं तर पावसाचं वातावरण कसं आहे आणि त्या ठिकाणी जर म्हटलं तर मैदानी चाचणी घेण्यासाठी किती वेळ लागतोय त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बहुतेक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरती, त्यासोबत जर म्हटलं तर व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवलेले आहेत, त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा, आज जर म्हटलं तर काही ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये मैदानी चाचणी पार पडत आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही, वातावरण सुद्धा व्यवस्थित आहे। परंतु काही ठिकाणी जर म्हटलं तर बघा, अशा प्रकारचा मुसळधार पाऊस आपल्याला बघण्यासाठी भेटेल। आता जी व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला प्ले करून दाखवत आहे ही नाशिक ग्रामीणची आहे, ठीक आहे। तर बघा, 100 मीटरसाठी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणसाठी अशा प्रकारचं इथं गोडाऊन केलेलं होतं, जेणेकरून 100 मीटरसाठी पाऊस देखील आला तरी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये 100 मीटर देता येईल। परंतु पाऊस जास्त झाल्यामुळे हे जे वरती केलेलं आहे त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि खाली जर म्हटलं तर जी माती होती ती सुद्धा ओली झालेली आहे मित्रांनो, ठीक आहे। अजून काही व्हिडिओ क्लिप आपण बघूया। तर बघा, इथे पुढे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवत आहे। इथे आपल्याला सांगत आहे, इथं बघा अशा प्रकारचं 2 तास इथं ट्रॅक ओला असल्यामुळे आणि त्यासोबत जर म्हटलं तर पाऊस झाल्यामुळे 2 तास इथं ग्राउंड लेट होणार आहे मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे। पुढे जर म्हटलं तर बघा, बऱ्याच ठिकाणी इथं पाऊस चालू आहे मित्रांनो, बघा बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे। विद्यार्थी अशा प्रकारच्या रोडच्या कडाला तुम्हाला दिसत असतील आणि ते सुद्धा ग्राउंड इथं लेट झालेलं बघण्यासाठी भेटेल। पुढे जर विचार केला तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस चालू आहे आणि त्यामुळे तेथील जी ग्राउंडची प्रक्रिया आहे ती थोड्या वेळ थांबवण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्याप्रमाणे 2 ते 3 तासाने ग्राउंड इथं सुरू होईल अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी जर म्हटलं तर ऑलरेडी खूप जास्त पाऊस होऊन गेलेला आहे, जे की तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता। अशा प्रकारचे विद्यार्थी छत्री घेऊन लाईनीमध्ये उभे आहेत आणि पाऊस जर म्हटलं तर सध्या पण चालू आहे आणि वरती जर म्हटलं तर बघा, सर्व विद्यार्थी छत्री पांघरून बसलेले आहेत, लाईनीमध्ये उभे आहेत आणि जर म्हटलं तर खाली पण रोडवरती पाणी जमलेलं आहे। या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना इथं ग्राउंड द्यावे लागणार आहे। अशा प्रकारची ग्राउंडची परिस्थिती आज आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे। पुढे जर म्हटलं तर नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर पोलीससाठी जर म्हटलं तर बघा, वरती अशा प्रकारचं गोडाऊन केलं होतं, यामध्ये 100 मीटर पळायला लावणार होते, परंतु त्याची सुद्धा परिस्थिती तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचं डायरेक्टली आतमध्ये पाणी इथं शिरलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे 100 मीटर तिथं तर घेता येणार नाही, कारण सुकण्यासाठी किमान 1 ते 2 दिवसाचा कालावधी लागू शकतो। तर आज नक्कीच काही ना काही मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता असणार आहे, कारण बहुतेक ठिकाणी पाऊस इथं चालू आहे, तिथं 100 मीटर घेणं शक्य होणार नाही मित्रांनो। एकतर डायरेक्टली रोडवरती तुमचं 100 मीटर होऊ शकतं आणि जिथं पण 1600 मीटर आहे ते पण रोडवरती जास्तीत जास्त घेण्याचं इथं शक्यता असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। रत्नागिरीमध्ये पण मुसळधार पाऊस सध्या, त्यामुळे जर म्हटलं तर ग्राउंडची जी प्रक्रिया आहे थोड्या वेळ थांबवण्यात आलेली आहे। बघा, इथे पुढे जरी म्हटलं तर सिंधुदुर्ग, रायगड वगैरे, तर इकडनं पण ग्राउंडची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे, परंतु जर म्हटलं तर पावसाचं वातावरण तिकडे सुद्धा आहे। पाऊस आल्यानंतर थोडा वेळ इथं विद्यार्थ्यांची जी ग्राउंडची प्रक्रिया आहे ती थांबवली जाते, ठीक आहे। पुढे बघा, अशा प्रकारचे विद्यार्थी इथं बसलेले आहेत लाईनीत वगैरे, परंतु जर म्हटलं तर पाऊस इथं चालू असल्यामुळे ग्राउंडची जी प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि पाऊस उघडल्यानंतर ग्राउंड घेतलं जाईल अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। पुढे जर म्हटलं तर बघा, अशा प्रकारचे बहुतेक विद्यार्थ्यांनी इथे आपल्याला जे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत ते पाठवलेले आहेत। काही ठिकाणी पाऊस नाहीये, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये ग्राउंडची प्रक्रिया इथं पार पडत आहे मित्रांनो, बघा अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारचे बहुतेक व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत, जे की विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत, जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आणि अशाच प्रकारचे रेग्युलर अपडेट बघण्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जी बिल तिलाही क्लिक करा। बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय उपयुक्त पुस्तकांची माहिती घेऊन आलेलो आहे, थोडक्यात माहिती बघूया आणि त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड करून आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। अतिशय उपयुक्त असे पुस्तकं आहेत मित्रांनो। स्पेशल जीएस साठी यामध्ये संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल म्हणा, संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज म्हणा, त्यासोबतच संपूर्ण सामान्य विज्ञान म्हणा, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक म्हणा, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण, या प्रकारची जे पुस्तक आहेत, म्हणजे जे पोलीस भरतीसाठी आपल्याला टॉपिक आहे जीएस साठी, ठीक आहे। तर सर्व जे पुस्तके आहेत सेपरेट नोट्सच्या माध्यमाने आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो। प्रत्येक या 6 पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तकाची किंमत फक्त 99 रुपये ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण टॉपिकचा अभ्यास एका पुस्तकाच्या मध्ये नोट्सच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। त्यासाठी स्पेशल जीएस साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता।
शकता। त्यासोबत पुढील पुस्तकं जर म्हटलं तर पुढे आपल्याला हे पुस्तकं वापरण्यासाठी महत्त्वाची असणार आहे पोलीस भरती नोट्स, यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण दिलेलं आहे, मराठी शब्दसंग्रह दिलेला आहे, अशाच प्रकारची हे पुस्तकं असणार आहे। आणि तांत्रिक वाहन चालकसाठी आपल्याला इथं हे पुस्तक दिलेलं आहे, ठीक आहे। तर त्यासाठी हे सुद्धा आपल्याला 3 नवीन पुस्तक आलेले बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे। पुढे अजून जर म्हटलं तर बघा आपल्याला तांत्रिक वाहन चालकसाठी मागील प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत। अजून खाली जर म्हटलं तर महाराष्ट्रातील 36 जिल्हे त्यासाठी या पुस्तकामध्ये नोट्स दिलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला एखादा टॉपिक पूर्ण करायचा आहे, त्यासाठी टॉपिक पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयुक्त या नोट्स आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कडून उपलब्ध झालेले आहेत। त्याच प्रकारे चालू घडामोडीसाठी आपल्याला चालू घडामोडी 75 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक बघण्यासाठी भेटेल। पुढे जर म्हटलं तर आपल्याला चालू घडामोडी 2024 चं लेटेस्ट पुस्तक बघण्यासाठी भेटेल। आणि जर तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाच पुस्तकामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता। त्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे। जेणेकरून परिपूर्ण पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर यासाठी तुम्हाला हे पुस्तकं बघण्यासाठी भेटतील। सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड करून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, तर नक्कीच यांचा तुम्ही वापर करू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। बघा मित्रांनो, आजच्या ग्राउंडची परिस्थिती अशा प्रकारची आहे। अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला बघण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला एक नंबर दिसत असेल स्क्रीनवरती, त्या नंबरवरती तुमच्या मित्राचा आज ग्राउंड झाला असेल किंवा तुमचं ग्राउंड झालं असेल तर त्या ग्राउंडविषयी माहिती तुम्हाला पाठवायची। 2-3 फोटो क्लिक करायचे, ग्राउंडविषयी थोडक्यात माहिती द्यायची की कोणत्या ठिकाणचं ग्राउंड आहे, वातावरण कसं होतं, 100चा ट्रॅक कसा होता, 1600चा ट्रॅक कसा होता, ग्राउंडची परिस्थिती कशी होती, वातावरण कसं होतं, ग्राउंड कसं गेलं, त्या थोडक्यात माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायची। त्यासाठी एक नंबर खाली तुम्हाला टाकून देतोय, त्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअपवरती ही सर्व माहिती पाठवायची। जेणेकरून ज्यांचं पण उद्या तिथं ग्राउंड असतील ते तयारीमध्ये जातील आणि जे पण आपल्याला ग्राउंडचा अंदाज आहे तुमच्या सांगितल्याप्रमाणे आपण जर त्यांना आज सांगितला, आज कळवला तर ते उद्याच्या तयारीमध्ये व्यवस्थित तिथं ग्राउंडवरती उपस्थित राहू शकतात मित्रांनो, ठीक आहे। तर त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमचा अनुभव तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायचा, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांचं इथं चांगलं होऊन जाईल, जेणेकरून त्यांचं पण उद्या परवा ग्राउंड असेल तर त्यांना एक अनुभव मिळेल, ठीक आहे। तुमचा अनुभव त्यांना समजून येईल आणि त्यानुसार ते तयारीत जाऊ शकतात, ठीक आहे। तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून आपण जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल।